नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज चर्चा अर्थात युतीच्या संदर्भात. मुंबई महापालिकेसाठी भाजप सेनेचं युतीच्या बाबतीत अजूनही तळ्यात मळ्यात सुरू आहे आणि आतापर्यंत चर्चेच्या 2 फेऱ्या झाल्यात, पण निष्पन्न काहीच झालेलं नाही. पाहूयात आज दिवसभरात काय घडलंय. युतीची बोलणी अजून माझ्यापर्यंत आलेली नाही आणि माझ्यापर्यंत ज्या वेळेला येतील त्यावेळेला माझा निर्णय मी सांगेन. तुम्ही आता युतीच्या बोलण्याबद्दल काही बोलत नाही, कारण सकारात्मक बोलणी चालली असतील तर ती पूर्ण सकारात्मक आणि होकारात्मक होऊ द्या. युतीच्या चर्चेबाबत कणखर भूमिका घेण्याऐवजी शिवसेना अशी मवळा भूमिका कशासाठी घेतीये असा प्रश्न उपस्थित होतोय. नेमकं शिवसेनेला युती करायची आहे पण स्पष्ट काही सांगायचं नाही असं काहीतरी दिसतंय. त्यावर भाजप 2014च्या फॉर्म्युल्यानुसार दबाव टाकतो आहेच. आत्ताची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन ज्यांची ताकद जास्त आहे त्या ठिकाणी जास्त जागा, ज्या ठिकाणी कमी ताकद त्या ठिकाणी कमी जागा, या आमच्या हा असा प्रकारचा आमचा प्रस्ताव आहे. आणि जर युती होत असेल तर या सूत्राप्रमाणे युती करायला काहीच हरकत नाही. मुंबईतली वस्तुस्थिती काय आहे हे समजून तरी भाजपनं जागांची मागणी करावी असं शिवसेनेचे नेते भाजपला सुनावतायत. वास्तवता नेमकी काय आहे याचं भान ठेवून त्या अनुषंगाने जर आकडे दिले तर नक्कीच ही चर्चा पुढे जाईल. अन्यथा कुठेतरी अडवणुकीचं धोरण म्हणा किंवा तिढा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आकडा फुगवणं म्हणा, अशा पद्धतीने झालं तर युतीची चर्चा यशस्वी होऊ शकत नाही. मुंबईसाठी पारदर्शी कारभारावरच युती होईल, माफियाच्या मुद्द्यावर सेनेची सहमती झाली पाहिजे असा टोला सोमय्या यांनी सेनेला मारला. माफियांची युती होणार नाही, कॉन्ट्रॅक्टरची लागेबंदी चालणार नाही. जसं मोदींनी नोटबंदी करून काळ्या पैसेवाल्यांची नाकाबंदी केली तसं देवेंद्र फडणवीसचा पारदर्शी कारभार मुंबई महापालिकेचा माफियांची नाकाबंदी करणार. युती होणार की नाही याबाबतची अस्पष्टता अजूनही कायम आहे. भाजप आणि शिवसेना युतीच्या बाबतीत केवळ तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो असंच करताना दिसतात. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. दिवसभरात घडलेल्या या घटना आणि यावरतीच आपण चर्चा करणार आहोत. अर्थात चर्चेचे मुद्दे आपण पाहूयात. महापालिका निवडणुकीमध्ये युती होणं शक्य आहे का, हा सगळ्यात मूलभूत प्रश्न आपण त्यानिमित्तानं उपस्थित केलेला आहे. भाजपच्या मागणीनुसार युतीसाठी 2014च्या निकालांचा आधार घेतल्यास शिवसेना नमती भूमिका घेईल का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारणार आहोत. आणि युतीबाबत सेना भाजप खरंच गंभीर आहेत का हे सुद्धा आपण तपासणार आहोत. अर्थात आपल्या सोबत मान्यवर असणार आहेत या चर्चेमध्ये ॲडव्होकेट अनिल परब, शिवसेनेचे आमदार या चर्चेमध्ये आपल्यासोबत थोड्या वेळाने असणार आहेत. आपल्यासोबत संदीप प्रधान आहेत, निवासी संपादक ठाणे लोकमतचे. आपल्यासोबत डॉक्टर भारतकुमार राऊत, ज्येष्ठ पत्रकार, ज्यांनी जवळजवळ 70च्या दशकापासून सगळ्याच महापालिका निवडणुका मुंबईतल्या खास करून खूप जवळनं पाहिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं निरीक्षण यावेळेच्या निवडणुकांच्या संदर्भात काय ते आपण बघणार आहोत. तर या सगळ्या मान्यवरांचं स्वागत. पहिला प्रश्न अर्थात राऊत सर तुम्हाला विचारायचा आहे, ज्या पद्धतीनं ही चर्चा सुरू आहे किंवा गेले जवळजवळ 6 महिने युतीच्या संदर्भात जी वक्तव्य आलेली आहेत, अगदी उद्धव ठाकरेंची असतील किंवा भाजपच्या या सगळ्या नेत्यांची असतील, खास करून मुंबईतल्या नेत्यांची असतील, ही सगळी वक्तव्य पाहता युती होणं हे शक्य आहे का, हा पहिला प्रश्न जो आम्ही विचारला त्याबद्दल थोडक्यात पहिल्यांदा तुम्ही काय सांगाल. मंदारजी, मला पहिल्यांदा आपल्याला सांगायचंय, आपण शब्द अनेकदा वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो. त्याच्यामध्ये युती या शब्दाचा नक्की अर्थ काय हे लक्षात न घेता आपण सतत युती होणार का, युती होणार का, युती होणार का असं म्हणतोय. जरी हे दोन्ही पक्ष समजा एकत्र आले तरी सुद्धा माझं म्हणणं असं आहे की युती या संज्ञेच्या आजूबाजूला आगेमागे जो संदर्भपुंज आहे ना, तशी ही युती नसणार. असेल जर झालंच तर ते जागांचं वाटप असेल, तडजोड असेल. फार आपण त्या तडजोड होऊ, शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये तडजोड होईल का इतपत आपण म्हणू शकू. युती आपल्याला त्यांना म्हणताच येणार नाही, कारण युती ही अशी ओव्हरनाईट होत नाही, एका रात्रीत युती होत नसते. युती व्हायची तर ती खूप मोठी अवस्था असते, खूप मोठी प्रक्रिया असते. आणि जर आपण गेल्या 5 वर्षातली जर का परिस्थिती बघितली, विशेषतः 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर जी परिस्थिती बघितली, त्याला 2 वर्ष होऊन गेलेली आहेत. यामध्ये एकही दिवस असा गेला नाही की जेव्हा शिवसेना आणि भाजप हे आमने सामने उभे ठाकले नाहीत. आणि असं असताना आता महापालिकेच्या पूर्वसंध्येला आपण म्हणायचं त्यांच्यात युती होणार की नाही, मला असं वाटतं की हा प्रश्न अप्रस्तुत आहे. हा शब्दाचा खेळ सोडून द्या. त्याच्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की युती किंवा जागा वाटप
तडजोड हो किंवा न हो, जो खरा प्रश्न निर्माण होणार आहे हा निवडणुकीनंतर निर्माण होणार आहे. कारण जरी आता 50-50% अशी जरी त्यांनी भूमिका घेतली आणि ही जर शिवसेनेने मान्य केली आणि भाजप त्याला राजी झाला तर मग दोघ जण 50-50% जागा लढवतील. प्रश्न असा होईल की जेव्हा प्रत्यक्ष मतदान होईल आणि जेव्हा निकाल समोर येतील त्यावेळी ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील तो पक्ष निश्चितच महापौर पद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद याच्यावर आपला दावा लावेल. असा दावा समजा भाजपाने लावला तर शिवसेनेला हे मान्य होईल का हा खरा प्रश्न आहे. आणि तिकडे जर का पुन्हा मतभेद झाले तर मग खूप मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकेल. नक्की. अर्थात या परिस्थितीबाबत संदीप प्रधान आपल्याला काय वाटतं, कारण केवळ मुंबई नाही, मुंबई महापालिका नाही, इतर 10 महापालिका आहेत आणि तिथे सर्वत्र म्हणजे असं काही शक्यता आहे का की फक्त मुंबईमध्येच युती होईल आणि इतरत्र होणार नाही, किंवा काही ठिकाणी ठाण्यात होईल आणि मुंबईमध्ये होणार नाही, अशा पद्धतीचं काही वातावरण असणार की युती हा ज्यावेळेला आपण शब्द जसं आता राऊत सर म्हणाले तो शब्द वापरायचा झाला तर मुळात त्या शब्दाच्या अवतीभोवती जी संकल्पना आहे ती आत्ता अस्तित्वात आहे का, युती होणं शक्य आहे का? पहिली गोष्ट म्हणजे राऊत साहेबांनी जे सांगितलं त्याच्यात मी थोडंसं ऍड असं करतो की जेव्हा तडजोडीची मानसिकता असते तेव्हाच युती होते असं म्हटलं तरच मला वाटतं ते अधिक अप्रोप्रिएट होईल. कारण इथं आता आपल्याला असं दिसतं की कुणीच तडजोडीच्या मानसिकतेमध्ये नाही, म्हणजे कुणीच हे स्वीकारायला तयार नाही. भाजप 2014च्या निकालावरती ठाम आहे आणि शिवसेना मागच्या महापालिका निवडणुकांमधलं जे यश आहे त्यानुसार जागा वाटप व्हावं ह्या मताचा आहे. दुसरं जे आपण म्हणालात की सर्व महापालिकांमध्ये होणार की मुंबईमध्ये होणार, तर प्रश्न असा आहे की शिवसेनेची पहिल्या दिवसापासून अशी भूमिका राहिलेली आहे की करायची असेल युती तर सर्व महापालिकेत करा. म्हणजे मुंबईमध्ये समजा भाजपला जरी वाटत असलं की आपण 14च्या निकालानुसार स्ट्रॉंग आहोत तरी शिवसेनेला असं वाटतं की मुंबईत आम्ही स्ट्रॉंग आहोत. तर त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की जर मुंबईत तुम्हाला युतीची गरज वाटत असेल आमच्या बरोबर तर मग आम्हाला तुम्ही नागपूरमध्ये सुद्धा बरोबर घ्या जिथं भाजपची सत्ता आहे. तर अशा पद्धतीने सर्व महापालिकांमध्ये ही युती व्हावी अशी शिवसेनेची भूमिका आहे. आणि भाजपला मात्र तशी युती गरजेची वाटत नाही. त्यांना सिलेक्टिव्ह अशा पद्धतीने त्यांच्या सोयीच्या दृष्टीने जिथं जिथं गरजेची आहे तिथं युती करावी अशी त्यांची इच्छा आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं आणि राऊत साहेबांनी जे सांगितलं त्याच्यातच मी ऍड करतो की तडजोडीला कोणी तयार नाही आणि त्यामुळे आता सत्तेमध्ये खरं तर युती करून एकत्र आहेत पण तरी सुद्धा महापालिका निवडणुका जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी तडजोडीची भाषा हे दोन्ही पक्ष करत नसल्यामुळे संघर्ष आहे. युतीमध्ये एक प्रकारचं म्हणजे वादाचं असमंजसपणाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नक्की. जसं संदीप म्हणाले की एक प्रकारचं वादाचं असमंजसपणाचं वातावरण आहे. पण राऊत सर मूळ मुद्दा असा आहे की 2014 म्हणजे ज्या आधारावरती जागा वाटप आपण म्हणूया किंवा तडजोड करायची आहे, मुळात तडजोडीची मानसिकता दोन्ही पक्षांची आज नाहीये हे स्पष्ट दिसतंय. आणि झालीच तर शिवसेनेनीच तडजोड करावी अशीच आत्ताची परिस्थिती भाजपच्या एकूण सगळ्या वक्तव्यांमध्ये त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाची दिसते. हे जर खरं असेल तर तुम्हाला कुठल्या फॉर्म्युलावरती ही तडजोड होईल आणि त्याच्यामध्ये सन्मान सुद्धा शिवसेनेचा राखला जाईल असं वाटतं? हे बघा, जर काही तडजोड किंवा जागा वाटप किंवा तुमच्या म्हणण्यासाठी मी युती शब्द वापरतो, जर करायचं असेल तर भाजपला ही एक त्यांची मागणी मुळात सोडून द्यावी लागेल की 2014च्या विधानसभा निवडणुकीचा आपण हे घ्यायचा आधार घ्यायचा आणि त्याच आधारावर जागांचं वाटप करायचं हा आदेश सोडावा लागेल. ह्याचं कारण असं आहे की भारतीय निवडणूक पद्धती जर आपण पाहिली तर एका ज्या लोकसभा असतात जे मुंबईमध्ये फक्त 6 मतदारसंघ आहेत, दुसरं विधानसभा आहे जे 36 मतदारसंघ आहेत आणि तिसरं महापालिका आहे जे 227 मतदारसंघ आहेत. तर याच्यामध्ये हे इथे अमुक म्हणून इथे अमुक असं गणित मांडता येत नाही. कारण मतदार सुद्धा मत देताना या वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा विचार करत असतात. आपल्याला आठवत असेल, मला वाटतं 1999 सालची निवडणूक असेल त्यावेळी महाराष्ट्रातच विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुका एका वेळी झाल्या. एका वेळी लोकांनी 2 मतं टाकली होती, एक लोकसभेला टाकलं होतं आणि एक विधानसभेला टाकलं होतं. तरी सुद्धा महाराष्ट्रात चित्र असं दिसलं की लोकसभेला त्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं आणि विधानसभेला मात्र त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीच्या यांच्या आघाडीच्या बाजूने मतदान केलं होतं. याचा अर्थ लोक वेगळी वेगळी परिमाणं वापरतात. हे जर खरं असेल
तर मग केवळ 14ची निवडणूक हाच आधार घ्यायचा हे भाजपला सोडून द्यावं लागेल. ते जर सोडलं आणि महापालिका क्षेत्रामध्ये वॉर्ड पातळीवर ज्याला ग्राउंड वर्क म्हणतात, ग्राउंड नेटवर्क म्हणतात, या पातळीवर शिवसेना अत्यंत मजबूत आहे हे जर का भाजपाने लक्षात घेतलं आणि जर आपला 14च्या निवडणुकांचा निकालाचा आधार सोडला तर 14च्या निवडणुका आणि महापालिकेच्या गेल्या निवडणुका यांचा काही सुवर्ण मध्य काढून जर काही मार्ग काढता येईल, रादर मी असं म्हणेन की गेल्या निवडणुकांचे निकाल हे वेगळे बाजूला ठेवून आता परिस्थिती काय आहे याचा विचार करून जर केलं तर मला असं वाटतं की हा प्रश्न सुटणं शक्य आहे. म्हणजे सहज शक्य नाही परंतु हे शक्य आहे. नक्की शक्य आहे तुम्ही म्हणताय. पण संदीप, पुन्हा मुद्दा हाच आहे की जर 2014चा आग्रह धरायचा झाला 2014च्या निवडणुकांचा आणि तर त्या आधाराने जिथे जिथे आघाडी भाजपला मिळाली ती जवळजवळ 115 ठिकाणी अधिकची आघाडी त्यांना दिसते आणि अशा वेळेला त्यांनी तो आग्रह धरणं हे कितपत तार्किकदृष्ट्या सुसंगत आहे असं वाटतं? कारण राजकारण आहे, जसं आता राऊत सर म्हणाले की विविध पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीनं मतदार राजा देत असतो आणि तरी सुद्धा आता हे जे भाजपनी गृहीतक आणलेलं आहे की 2014च्याच आधारावरती आम्ही करू, 2012ला झालेल्या निवडणुकांचा किंवा त्या फॉर्म्युल्याशी आमचा काही संबंध नाही. आता हा जो तर्क आहे तो कितपत सुसंगत आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, अशा पद्धतीच्या ह्याच्यात वाटाघाटीमध्ये किंवा राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी काही तर्कानुसार होतात असातला भाग नाही. मुळात प्रश्न असा लक्षात घेतला पाहिजे की गेली 2 दशकं शिवसेनेच्या बरोबर राहून युतीमध्ये दुय्यम स्थान राहिलेल्या भाजपला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरती केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळाल्यानंतर आता त्यांना दिल्लीपासून मुंबईपर्यंत आपली सत्ता प्रस्थापित करण्याचे वेध लागलेले आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांनी आता हा जो 2014च्या निवडणुकीचा आधार घेतलेला आहे. त्यांना मुळामध्ये युती करायची आहे की नाही हाच प्रश्न मनात येतो. मला तर असं वाटतं की शिवसेना आणि भाजप यांना स्वतंत्रच लढायचंय आणि पूर्णपणे एकमेकाच्या समोर लढून कुणाची ताकद किती आहे ते एकदा आजमावून बघून त्यानुसारच नंतर मग काय जे आपण मगाशी म्हटलं तसं महापौर पद असेल, स्थायी समिती असेल, याच्या संदर्भातल्या वाटाघाटी केल्या जातील ज्याची जशी ताकद असेल त्याला. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये अशाच पद्धतीने समोरासमोर लढून खूप मोठा फायदा झाला होता यांना, दोन्ही पक्षांना. आणि मला असं वाटतं की त्याच दृष्टिकोनातून आता या दोन्ही पक्षांची पावलं पडतात. थोडक्यात राऊत सर, तुम्हाला हा तर्क आता जो मांडला संदीपनी तो सुसंगत वाटतोय? त्या अर्थाने वेगवेगळे लढले तर त्या दोन्ही पक्षांचा फायदा आहे आणि नंतर सुद्धा ते पक्ष एकत्रित येतील अशी काही शक्यता तुम्हाला वाटते? अगदी बरोबर आहे. हा एक तर्कच मांडला जातोच आहे की दोघांनी वेगवेगळं लढलं तर मग त्यांची एकत्रित ताकदीपेक्षा त्यांना वेगळं लढून त्यांना जास्त जागा मिळू शकतील आणि निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा मार्ग खुला असतोच, जो विधानसभेच्या वेळी आपण बघितलेला आहे. माझा त्याच्या आधी संदीप प्रधान जे म्हणाले त्याच्याबद्दल मला थोडासा एक वेगळं मत आहे की त्यांना एकत्र लढवायचंच नाही, ते फक्त आता ते लुटूपुटू चालले असं मला वाटत नाहीये. याचं कारण एका बाजूला देवेंद्रजी फडणवीस आणि दुसऱ्या बाजूला उद्धवजी ठाकरे या दोघांनी इन पब्लिक जाहीरपणे सांगितलेलं की आम्हाला वाटाघाटी करायच्या आणि आम्ही चर्चेला तयार आहोत. असं जेव्हा सर्वोच्च नेते सांगतात ना तेव्हा असं मला वाटतं की त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. ते तथ्य असल्याशिवाय बोलणार नाही. कदाचित असं असेल दुसऱ्या तिसऱ्या फळीतले जे लोक आहेत त्यांना हे मान्य नसेल, परंतु पहिल्या फळीतले जे बिनीचे जे लोक आहेत यांना निश्चितच आता या घडीला तरी काहीतरी समझोता व्हावा, तडजोड व्हावी, जागा वाटप व्हावं असं त्यांना वाटतंय. बिनीच्या नेत्यांना असं वाटतंय, पण दुसऱ्या फळीतले जे नेते त्यांना वाटतंय की नाही, वाटतंय किंवा नाही वाटत आहे याबद्दल सुद्धा साशंकता व्यक्त करण्यासारखी स्थिती आहे. कारण भाजपचे जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत त्यांची वक्तव्य अत्यंत वेगळी आहेत. शिवसेनेत तरी एकवाक्यता त्या निमित्तानं आहे, पण ती वेगळी वक्तव्य जी आहेत त्याचा अर्थ आपण कसा काढू हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲडव्होकेट अनिल परब आपल्या सोबत आहेत, शिवसेनेचे आमदार आणि अर्थात आत्ताच्या या चर्चेमध्ये तेही एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या चर्चेमध्ये अनिल परब, तुम्हाला काय वाटतं, युती होईल की नाही होणार? शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी युतीच्या चर्चेसाठी आम्हाला नेमलंय आणि प्रामाणिकपणे अतिशय चांगल्या वातावरणात युती करा असे स्पष्ट संकेत दिलेत. परंतु हे देताना
शिवसेना ज्या काय अजेंड्यावर आतापर्यंत लढली किंवा शिवसेनेचे फरफटत न जाता अतिशय चांगल्या मार्गाने योग्य रीतीने युती होईल असा आमचा आत्ता प्रयत्न चालू आहे. आणि जे काय आत्ता वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या नेत्यांकडनं केली जात आहेत जी या चर्चेचा भाग नाही आहेत, त्यांच्या वक्तव्याला आम्ही जास्त किंमत देत नाही. त्याचं कारण असं आहे की ते अधिकृतपणे बोलत नाहीयेत. त्यांनी अधिकृतपणे कुठली भूमिका मांडली नाही. त्यांच्या भूमिकेशी भारतीय जनता पक्ष सहमत असेल असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे जे नेते युतीच्या चर्चेसाठी ज्यांना नेमलंय ते काय बोलतात याला आम्ही जास्त महत्व देतो. पण अनिल परब, त्या नेत्यांमध्ये कदाचित किरीट सोमय्या हे त्यातले अधिकृत नेते नसतील, पण खास करून आशिष शेलार जे आहेत ते त्यातले अधिकृत नेते आहेत, ते चर्चेमध्ये आहेत तुमच्यासोबत. आणि असं असताना सुद्धा त्यांनी जे आज वक्तव्य केलंय की शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरेंनी जी आज घोषणा केली ती आमचीच घोषणा आहे, एक प्रकारे हा अजेंडा पळवापळवीचा कार्यक्रम आहे, असं वाटत नाहीये तुम्हाला? नीट समजून घ्या, आशिष शेलार यांची जी मागणी आहे ती मी बघितली. आशिष शेलार यांनी जी मागणी केली होती की मालमत्ता करात कुठली वाढ करू नका, आणि शिवसेनेने आज जी घोषणा केली आहे ती मालमत्ता करात 500 फुटापर्यंत पूर्ण माफी दिली आहे या कराला. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आशिष शेलारांची जी मागणी होती की मालमत्ता कर वाढवू नका म्हणून, आणि आमची जी घोषणा जी आज उद्धव साहेबांनी केली आहे ती मालमत्ता कर पूर्ण माफ करा अशी केलेली आहे. त्याच्यामुळे ही त्यांची मागणी नाही आहे, ही शिवसेनेने आज जी केलेली घोषणा ही शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेली घोषणा आहे. पण त्यांनी जो मुद्दा आशिष शेलारांनी जो मुद्दा म्हटलाय की रोड टॅक्स सुद्धा त्याच्यामधला खरं तर दिला गेला नाही पाहिजे कारण मुंबईतले रस्ते खराब आहेत, हे स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे. तुमच्यासोबत त्यांनी इतके वर्ष सत्तेमध्ये सहभाग घेतलाय. महानगरपालिका रोड टॅक्स घेतच नाहीये ना. त्यांनी राज्य सरकारला सांगितलंय, त्यांनी मुंबईच्या संदर्भात सांगून राज्य सरकारला, राज्य सरकारकडनं आशिष शेलारांच्या वक्तव्याचं मी स्वागत करतो. आणि त्यांनी राज्य सरकारकडनं हा रोड टॅक्स राज्य सरकारने माफ करावा आणि रस्ते चांगले ठेवावेत. सगळे महाराष्ट्रातल्या पूर्ण रस्त्यांची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. तिथे जे खड्डे पडलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची काळजी त्यांनी जरूर घ्यावी, ही चांगली मागणी आहे. पण त्यांचा मुंबई महापालिकेचे रस्ते खराब आहेत, मुंबईमधले रस्ते खराब आहेत. आशिष शेलार यांनी थोडा नीट तपासून घ्यावं. आशिष शेलार मुंबई महानगरपालिकेचे गटनेते होते. मुंबई महानगरपालिका रोड टॅक्स घेत नाही. पण त्यांचं म्हणणं आहे की रोड खराब आहेत, इथले रस्ते खराब आहेत, पण रोड टॅक्स घेत नाही ना. त्यांनी नीट मागणी तर नीट करावी. बरं ठीक आहे, त्यांनी मागणी नीट करावी असं म्हणतात. पण ज्या पद्धतीनं आरोप सातत्यानं केला, तुम्हाला असं वाटत नाही की शिवसेनेला कुठेतरी पूर्णपणे कोंडीत पकडलं जात आहे सातत्यानं? कदाचित पक्षातले जबाबदार नेते करतात हे आरोप. शिवसेनेने ही लोकांना हवी असलेल्या गोष्टीची घोषणा केली आहे म्हणून कदाचित ते बिथरले असतील आणि हे बिथरून केलेले आरोप आहेत. आपल्या हातून विषय सुटतो काय अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. ज्या गोष्टीचा टॅक्स त्यांनी जी काही मागणी केली आहे किंवा त्यांनी आज जे काही केलंय, ज्या गोष्टीचा टॅक्सच रोड टॅक्सच महानगरपालिका घेत नाही, चुकीची मागणी ते कशी करू शकतात? महाराष्ट्र शासन घेते रोड टॅक्स, तर महाराष्ट्र शासनाने रोड टॅक्स माफ करावा आणि महाराष्ट्रातील जनतेला चांगले रस्ते द्यावे ही आमची देखील मागणी आहे. ठीक आहे, राज्य सरकारच्या अखत्यारीतले रस्ते त्यांनी चांगले द्यावेत ही तर मागणी असायला काहीच हरकत नाही. पण पुन्हा संदीप, तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या ज्या घोषणा होतात किंवा जी गृहीतकं मांडली जात आहेत, खास करून आशिष शेलार यांनी ज्या मागण्या केल्यात, त्याच्यामध्ये एकीकडे शिवसेनेला कोंडीत पकडणं हाच उद्देश आहे? नाही, मी काय म्हणतो, माझा एक खरं तर अनिल परब यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की जेव्हा एक वाटाघाटी सुरू आहे दोन पक्षांमध्ये, तेव्हा किरीट सोमय्या असं म्हणतात की एका घराण्याची महापालिकेवरची असलेली सत्ता ही संपुष्टात आणा, महापालिकेतला माफिया राज संपुष्टात आणा आणि माफिया राज चालवणाऱ्यांशी युती होऊ शकणार नाही. वाटाघाटीत सहभागी असलेले आशिष शेलार म्हणतायत की रस्ते खराब आहेत, अमुक सुविधा नाहीत, तमुक नाही, त्यामुळे हे कर कशासाठी घेतले जातात. तर ही जी वक्तव्य आहेत ह्याचा तुमच्या वाटाघाटींवर सकारात्मक परिणाम होणार आहे का विपरीत परिणाम होणार आहे ते तरी थोडं आम्हाला सांगा. बघा, ह्या पक्षाचे प्रमुख म्हणून सध्या मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस आपली भूमिका मांडतायत, शिवसेनेकडनं पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आपली भूमिका मांडतायत. त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की युती व्हायला पाहिजे आणि आमच्या पक्षप्रमुखांचा आदर करून आम्ही त्यांना जी अपेक्षित आहे ते काम करतोय. दुर्दैवाने हे जे बाकीचे दोन नेते आहेत, आशिष शेलार असतील किंवा किरीट सोमय्या असतील, हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला समर्थनच देत नाहीयेत. हा आमचा शिवसेनेचा वाद नाही, हा अंतर्गत भारतीय जनता पक्षाचा वाद आहे. तो त्यांनी आपसात मिटवावा, हा आमचा बिलकुल याच्यामध्ये विषय नाहीये. शिवसेनेने युतीची पक्षप्रमुखाने भूमिका घेतली आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही कुठलंही वक्तव्य करत नाहीये. परंतु मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला छेद देण्याचं काम आशिष शेलार करतायत, किरीट सोमय्या करतात. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तंबी दिली पाहिजे. आणि मी पूर्वीपासून म्हणतोय की मुख्यमंत्र्यांना, शिवसेनेला हल्लाबोल करून मुख्यमंत्र्यांची खुर्ची डळमळीत करण्याचं काम हे गेल्या कित्येक दिवस हे दोघे करतायत. नाही, एक मिनिट आणि त्यांचं एक मिनिट भारतकुमार राऊत, तुम्हाला हे पटते का? हे आता पुन्हा ज्या पद्धतीने तर्क मांडला की हे मुख्यमंत्र्यांना डळमळीत करतात आणि अंतर्गत भाजपतला हा सगळा विवाद आहे, ज्यामुळे ही अशा प्रकारची वक्तव्य हे दोन वरिष्ठ ज्येष्ठ नेते जे भाजपतले आहेत ते करतात. मला हा सगळा एका व्यूहरचनेचा भाग वाटतो. म्हणजे त्यांना अडचणीत आणतात वगैरे असं मला वाटत नाही, असं आणणारे नेते. परंतु मला असं वाटतं ही एक ती व्यूहरचना आहे की कोणी राखायचं आणि कोणी ठोकायचं याबाबत त्यांनी एक निश्चित भूमिका घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे ते वागतायत. मुख्यमंत्री एखादा राखण्याची भूमिका घेत आहेत, आपण बोलणी करूया, आम्हाला युती करायची, अशा त्याचे संकेत पाठवत आहेत. आणि त्याच वेळी ही दोन माणसं, त्यातल्या आशिष शेलार या समितीमधले आहेत आणि किरीट सोमय्या, ही दोन माणसं बेछूटपणे आरोपही करतात. हे मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय झालेलं असणं कठीण आहे असं मला वाटतं. तसं झालं असेल तर आता जे म्हणतात, परत जसं म्हणतात ते आपण मुख्यमंत्र्यांना झापायला पाहिजे, तसं झापलं जात नाहीये. याचाच अर्थ की तुम्ही एक बोला, आम्ही एक बोलतो, एक गोंधळाची परिस्थिती चालू राहू द्या, अशा तऱ्हेची परिस्थिती ही आता तिकडे निर्माण झालेली आहे. आणि फक्त भाजपच्या बाबतीत असं आहे असं नाही, ही शिवसेनेकडे सुद्धा अशाच तऱ्हेची माणसं आहेत जी काही विधानं करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे बोलणी फिसकटतात की काय. आता तसं नाहीये, हे दोघांच्याही या व्यूहरचना आहेत आणि त्या व्यूहरचनेप्रमाणे ते कामं करतात. नक्की या व्यूहरचना कशासाठी आहेत हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. युतीबाबत सेना भाजप खरंच गंभीर आहेत का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण या ब्रेक नंतर चर्चेला घेऊयात. ब्रेक नंतर पाहूयात नेमकं काय म्हणतात आपले प्रेक्षक सुद्धा, आणि या चर्चेला आपण सुरुवात करूया एका छोट्याशा ब्रेकने. पुन्हा एकदा स्वागत. आपण युतीबद्दल चर्चा करतोय. युती होणार किंवा नाही या विषयावरती आपण चर्चा केली. आपल्या सोबत डॉक्टर भारतकुमार राऊत आहेत, ज्येष्ठ पत्रकार, ॲडव्होकेट अनिल परब, शिवसेनेचे आमदार आणि आता युतीच्या चर्चेमध्ये महत्वाची भूमिका ते निभावत आहेत. संदीप प्रधान आहेत आपल्यासोबत, निवासी संपादक ठाणे लोकमतचे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपले प्रेक्षक काय म्हणतात ते पाहूयात. संतोष रोकडे म्हणतात युती न झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादीला संधी मिळू शकते, युती करूनच भाजप शिवसेनेला सत्ता मिळेल. राजदीप पुणेकर म्हणतात फक्त बैठकांचं नाटक सुरू आहे, लोकांची दिशाभूल करण्यासाठी चर्चेचं सोंग आणलं जात आहे. अशोक हासे म्हणतात आता भांडतील आणि नंतर मतदारांच्या भावनांची प्रतारणा करून सत्तेची ऊब घेण्यासाठी एकत्र येतील. गजानन बोरकर म्हणतात युती करा अथवा करू नका, पण जनतेला गृहीत धरू नका. आणि सागर सव्वालाखे म्हणतात भाजपकडून शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, नंतर भाजपवाले सत्तेसाठी युती करतात. हे सगळं आपल्या प्रेक्षकांचं म्हणणं. आणि त्या बरोबरीनं जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण उपस्थित केला की युतीबाबत सेना भाजप खरंच गंभीर आहेत का. जर गंभीर असतील तर जी आता तिखट भाषा किंवा गंभीर आरोप एकमेकांच्या विरोधात चाललेत ते का चाललेत ते बघायला हवं. कारण युती करायला निघालेल्या उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी भाजप आणि पंतप्रधान मोदींविरोधात सुद्धा कशी तिखट भाषेत टीका केली हे आपण बघूयात. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्या विरोधात खुद्द उद्धव ठाकरे आणि मातोश्री विरोधात किरीट सोमय्या यांनी सुद्धा कसा हल्लाबोल्ला केलाय ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूयात. एक काळ असा आला होता की जेव्हा ते गोधरा घडला, अहमदाबाद मध्ये काय घडलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. देशामध्ये काऊर उठलं होतं मोदी हटाव, सगळे मोदी हटाव. चंद्रबाबू नायडू तेव्हा इंडियामध्ये होते, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं मोदी हटाव. पण फक्त एकटे शिवसेना प्रमुख मोदींच्या पाठी उभे राहिले. ते जर का उभे राहिले नसते तर तुमच्या स्वप्नाला तिकडेच मूठ माती मिळाली असती. कसली साबरमती आणि कसली बारामती, सगळी स्वप्नांची झाली असती माती तुमच्या. त्या कार्यक्रमात
आपले पंतप्रधान असे म्हणाले की 2 नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र चांगला, 2 नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र चांगला. आपण आपली सारी भोळी बाबरी माणसं, तेव्हा ती सगळी मोठी माणसं, आपण सारी माणसं काय म्हणतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला. पटते की नाही तुम्हाला? देशातल्या जनतेवरती रस्त्यावरती आणून पंतप्रधान आमचे जपानला गेले, ही फार वाईट परिस्थिती आहे. आणि या पुढे जाऊन सांगतो, ज्या गोष्टी कानावर येत आहेत की आता जानेवारी नंतर सर्वसामान्य जनतेच्या लॉकरवरती नजर ठेवणार, त्या लॉकरमध्ये तो लॉकर उघडताना बँकेचा अधिकारी, सरकारचा अधिकारी, मग घराघरामध्ये कॅमेरा लावणार का तुम्ही? नोटा बदली मागे जो एक विषय आहे की काळा पैसा बाहेर आला पाहिजे, त्याच्यानंतर फेक करन्सी आणि दहशतवाद्यांना पुरवला जाणारा पैसा, त्याच्यावरती नियंत्रण आलेलं आहे. ती बंद झाल्यामुळे दहशतवादी कारवाया जर का थंडावल्या असतील तर मी म्हणेन मोदीजींचं धोरण हे संपूर्ण जगाने आता स्वीकारायला पाहिजे, कारण जगाला पूर्ण दहशतवादाचा धोका आहे. मला वाटतं बिचारे जे रांगेमध्ये उभे राहून तळमळत आहेत त्यांना देशभक्ती शिकवण्याची काय आवश्यकता नाही, ते देशभक्तच आहेत. पंतप्रधानमध्ये काल परवाकडे तुम्ही सांगितले की खूप भाऊक झाले, असू शकतील, म्हणजे शेवटी माणूस म्हटलं तर भाऊक होऊ शकतो, पण ती भाऊकता नुसत्या अश्रूने नाही तर जनतेला अश्रू ढाळायला लावून तुम्ही भाऊक झालात, त्याला काय अर्थ नाहीये. जनतेचे अश्रू तुम्ही का थांबवत नाही? अरे मला पण बोलावं लागेल की मला कोणी बोलू देत नाही म्हणून, पण अर्थात मला बोलू न देणारा अजूनही जन्माला यायचा आहे. सातत्याने शिवसेनेला कुठेतरी खिंडीत गाठल्यासारखं दिसतं. तुम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी आहात, तुम्ही त्यांच्या एकीकडे त्यांच्यावरती माफियागिरीचे आरोप करताय, तुम्ही एकीकडे हे सगळं चालू असताना स्वतः तुमच्या म्हणजे मेधाताई ज्या आहेत, डॉक्टर मेधा सोमय्या यांची उमेदवारी सुद्धा समोर आल्याची चर्चा सुरू झाली दादरमध्ये, आणि ते पण खुद्द शिवसेना भवनच्या इकडे. आता अन्याय होत आहे ही गोष्ट खरी आहे, पण मुंबईकरांवर अन्याय होत आहे. व 1 ते 40 लाख लोक किती वर्ष एकाच पक्षाला, एकाच परिवाराला किती वर्ष. आता मला सांगा, आपण काय काय वेळी असं चर्चा करतो की तुम्ही पण सत्तेत आहात, म्हणजे देवेंद्र फडणवीस, मग जर ह्या 6 इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आले तर कोणामुळे आल्या? देवेंद्र फडणवीस मुळे आला ना. भाजप सरकार, मुख्यमंत्री आणि यांनी 4 कमिट्यांमध्ये IPS ऑफिसर, 2 मध्ये महापालिकेचे अधिकारी, 6 कमिट्यांनी वेगवेगळे भ्रष्टाचार घोटाळे. म्हणून जर भाजप या बाबतीत क्लॅरिटी नसती तर कशाला देवेंद्र फडणवीसने हे सगळं केलं असतं? पण भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, भ्रष्टाचार असतो, घोटाळा, माफियागिरीची असतो, कुणाचीही असो, ती संपली पाहिजे. म्हणून मुंबईकरांना न्याय देण्यासाठी जर कुठला तरी एका नगरसेवकावर किंवा आमचा मित्र पक्षांना वाटत असेल की त्यांच्यावर अन्याय झाला, तो हो, आम्ही जबाबदारी स्वीकारू. मित्र पक्षावरती अन्याय करण्याची जबाबदारी एक वेळ स्वीकारू, पण मुंबईकरांवरती अन्याय होऊ देणार नाही असं किरीट सोमय्या म्हणतात. किरीट सोमय्या हे जरी आता चर्चेत समाविष्ट नसले तरी सुद्धा मोठे नेते आहेत, खासदार आहेत भाजपचे, आणि ते जे बोलत आहेत ते त्यांना बोलू दिलं जाते हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नये. ॲडव्होकेट अनिल परब आपल्या सोबत आहेत. अनिल परब, मुळात आत्ताचं काय अशी परिस्थिती आहे, जर इतक्या मोठ्या प्रमाणावर मतभेद जर 2 पक्षांमध्ये असतील, त्याला मित्र पक्ष आपण म्हणतो, आणि तरी सुद्धा आपण युतीसाठी प्रयत्न करतोय, ही एक जशी व्यूहरचना आता राऊत सर म्हणाले तशी व्यूहरचनेचा भाग आहे की खरंच ही गरज आहे, शिवसेनेची गरज आहे की भाजपची गरज आहे? भाजपची गरज काय मला माहित नाही, भाजपची व्यूहरचना काय आहे हे देखील मला माहित नाही. परंतु मला एक गोष्ट आता नक्की समजते की भारतीय जनता पक्षाची कॅप्टनशिप आता ही मुख्यमंत्र्यांकडे आहे, आणि मुख्यमंत्र्यांचं जर किरीट सोमय्यांच्या बाबतीमध्ये जर हे मत असेल की किरीट सोमय्या म्हणतायत हे भारतीय जनता पक्षाचं मत असेल तर सेना आपली भूमिका ताबडतोब जाहीर करेल. परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका आता युतीच्या बाजूची आहे, आणि म्हणून शिवसेना देखील युतीच्या बाजूने त्यांच्या पक्षप्रमुखांची जी काही भूमिका आहे ती अतिशय प्रामाणिकपणे मांडते. किरीट सोमय्यांना भ्रष्टाचाराचे आरोप
हे गेल्या काही दिवसापासूनच किरीट सोमय्या करायला लागलेत. 18 वर्ष युतीमध्ये किरीट सोमय्या होते. 18 वर्ष सगळे प्रस्ताव, म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो की जर किरीट सोमय्यांना किंवा भारतीय जनता पक्षाला शिवसेनेच्या कारभाराबद्दल जर कुठे आक्षेप असला असता, महानगरपालिकेत 20 वर्ष आमच्या बरोबर युतीमध्ये काम करतायत. स्टँडिंग कमिटीचं मीटिंग हे त्याचा प्लॅटफॉर्म असतो. त्या प्लॅटफॉर्मवरती भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधींनी आजपर्यंत किती वेळा आक्षेप नोंदवलाय की हे कारभार बरोबर चालत नाहीये, या कारभारामध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही, या कारभारामध्ये आम्हाला घोटाळा वाटतोय, या कारभाराच्या मध्ये आम्हाला शंका येते. असं आजपर्यंत कधीही केलं नाही. कॉन्ट्रॅक्टर्सच्या बाबतीत घोटाळा असेल की आमची देखील हीच मागणी आहे की चुकीचं काय होऊ नये. कोणी जर घोटाळा केला असेल, कोणी जर गडबड केली असेल तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, ही आमची देखील भूमिका आहे. म्हणून कालच्या ट्रान्सपरन्सी या विषयावरती आम्ही ही भूमिका मांडली की ट्रान्सपरन्सी महानगरपालिकेत फक्त असता कामा नये, तर ती राज्य सरकारमध्ये देखील असायला पाहिजे, ती केंद्र सरकारमध्ये देखील असायला पाहिजे, सगळीकडे ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे. शिवसेनेची भूमिका अतिशय ट्रान्सपरंट आहे. आणि ज्या बाबतीमध्ये किरीट सोमय्या जे काय बोलतायत त्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की मी त्याला किंमत देत नाही, कारण ते अधिकृत भूमिका करत नाही. आता ही त्यांची व्यूहरचना आहे का, हे त्यांनी ठरवून केलंय का, ते मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीयेत, हे त्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री त्यांना का दम देत नाही, त्यांना का गपचूप बसत नाही, कारण मुख्यमंत्री एका बाजूने युतीची भूमिका मांडतायत, दुसऱ्या बाजूने किरीट सोमय्या अशा प्रकारची बेताल बेछूट आरोप करतायत. आता त्यांना रोखणं हे आमचं काम नाहीये, त्यांना रोखणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. म्हणजे एक तर किरीट सोमय्या त्यांच्या कंट्रोलमध्ये नाहीयेत, त्यांचं ऐकत नाहीये, किंवा किरीट सोमय्याला गप्प बसवण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. दोनपैकी काय ते हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेना एक वाक्यता बोलते. मी शिवसेनेची भूमिका जी मांडतोय ती अधिकृत भूमिका मांडतोय. आज आम्ही युतीच्या बैठकीला बसलेलो आहोत, युतीच्या बैठका चालू आहेत. युती तोडण्याचा कुठलाही विचार चर्चा होईल. काय प्रकारचा मग फॉर्म्युला असण्याची मनस्थिती आहे युतीच्या या दोन्ही याच्यात, जो आधीचा असेल 2012च्या धर्तीवरती असेल की 2014च्या धर्तीवर झालाय. आणि आमच्या नेत्यांनी जो कळवलेला आहे की यादी तयार करून त्यांची यादी आमच्याकडे येईल, त्यांना किती जागा हव्यात आणि त्या कुठल्या जागा आहेत हे तपासून शिवसेना आपला पुन्हा प्रस्ताव त्यांच्याकडे देईल आणि त्यानंतर मग त्याच्यावरती चर्चा होईल. ती यादी आज उद्याकडे आमच्याकडे येईल. ती यादी बघितल्याच्या नंतर आम्ही ठरवू की कुठल्या मुंबईतल्या जागा आम्ही त्यांना देऊ शकतो. म्हणजे नक्की 2012 किंवा 2014 असा काही आता त्या अर्थाने चर्चेमधला विषय नाही, आधी यादीचाच फक्त विषय समोर करण्यात आलेला आहे. आमची भूमिका ही आहे, यादी बघितल्याशिवाय आम्ही काही ठरवू शकत नाही. यादी आमच्याकडे आली की आमचा निर्णय त्याच्यावरती आम्ही सगळे पक्षप्रमुखांबरोबर चर्चा करू, आम्ही याच्या बाबतीत पुढची भूमिका ठरवू आमची. भाजपची यादी तुमच्याकडे किती दिवसात येईल असं त्यांचं म्हणणं आहे? खरं म्हणजे ती आज यायला पाहिजे होती, आम्ही वाट बघतोय त्याची. ठीक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संदीप प्रधान, तुम्हाला असं वाटतंय का की एक प्रकारची अपरिहार्यता आहे, म्हणजे युती ही जरी कदाचित आता शिवसेनेची अपरिहार्यता आहे की भाजपची आहे की दोघांची आहे? नाही, युती अपरिहार्यता नाहीये आता यांची. एक लक्षात घ्या, मी सांगतो हे काय आहे. हे असं आहे की आत्ता जर ह्यांनी असं जाहीर केलं की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत, तर साहजिकच असं होऊ शकतं की काही अन्य पक्षातले किंवा या दोन्ही पक्षांमधले सुद्धा बंडखोर जे वाट बघतायत की काय होणार आहे, ते इकडे तिकडे पळापळ करायला सुरुवात करतील. आणि त्यामुळे आता हे दोन्ही वाटाघाटी सुरू असल्याचं सांगतायत. म्हणजे ज्या जमान्यामध्ये आज फक्त एक क्लिक केल्यानंतर यादी पटकन कॉम्प्युटरवरती मोबाईलवर पाठवली जाऊ शकते, तिथे आता हे म्हणतात की अजून यादी आज येणार होती, आली नाहीये. तर हे कसं आहे की वेळ काढण्याचा प्रकारे अर्ज दाखल करून विड्रॉवल होईपर्यंत हे कोणीही अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करणार नाही. आपल्याला माहित असेल, आठवत असेल तर मागच्या महापालिका निवडणुकीला शिवसेनेनी विड्रॉवल झाल्यानंतर हे आमचे अधिकृत उमेदवार आहेत, यांना आम्ही एबी फॉर्म दिलेले आहेत असं जाहीर केलं होतं. आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्यांनी बंडखोरी केली होती, अर्ज भरले होते, त्यांची समजूत काढणं वगैरे असे प्रकार सगळे सुरू होते.
त्यामुळे ही बंडखोरी रोखण्यासाठी म्हणून, कारण सत्ताधारी पक्षामध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणावर झाली हे चित्र जाऊ नये याच्यासाठी म्हणून या वाटाघाटींचा एक देखावा केलेला आहे. आणि त्यात बघाशी आता राऊत साहेब म्हणाल त्याप्रमाणे की किरीट सोमय्यांना एक भूमिका दिलेली आहे, आशिष शेलार यांना दिलेली आहे. आता अनिल परब असं म्हणाले की मी पक्षाची अधिकृत भूमिका मांडतोय, पण त्यांना सुद्धा माहिती आहे की त्यांचे अनिल देसाई जे सहकारी दुसरे आहेत जे वाटाघाटीत सहभागी आहेत ते एक शब्द बोलत नाहीत. पण अनिल परब हे गेले 2-3 दिवस अत्यंत आक्रमकपणे किरीट सोमय्या आणि आशिष शेलार यांना उत्तरं देत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा या नाटकामध्ये एक वेगळी भूमिका दिलेली आहे. आणि कुठंतरी आता सध्या यांना सगळा वेळ काढायचा आहे आणि बंडखोरी टाळायची आहे. आणि अनिल परब बोला, तुम्हाला संदीप प्रधान म्हणतात ते पटतंय का? बघा, निवडणुकीची यादी हे मी गेले 3 निवडणुका बघतोय की शेवटच्या दिवसानंतरच ती आम्ही जाहीर करतो. याच्यामध्ये कुठले डावपेच वगैरे नाहीये. शिवसेनेला माहिती आहे की काय करायचंय आणि काय करायचं नाहीये, कारण शिवसेना काही ही निवडणूक पहिल्यांदा लढत नाहीये. भारतीय जनता पक्षाची युती ही काय आमच्याशी पहिल्यांदा होत नाहीये. बंडखोरीचा विषय कसा हाताळायचा हे शिवसेनेला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. युती झाली तर कदाचित बंडखोरी होईल असं तुम्ही म्हणताय की बंडखोरी जाते वेगवेगळे लढले तर पळतील. बघा, ज्यांना तिकीटं मिळणार आहेत की ज्यांचे अर्ज आमच्याकडे आलेले आहेत, जे मेरिटवरती आहेत, या सगळ्या गोष्टी सगळ्या पक्षाला माहीत असतात. परंतु ज्या वेळेला यापूर्वी जी युतीची बोलणी व्हायची त्याचा एक फॉर्म्युला सेट होता. आता या वेळेला भारतीय जनता पक्षाने जागा वाढवून मागितलेल्या आहेत आणि ते प्रत्येक वेळेला वाढवून मागतात. ही काय पहिल्यांदा ही काही नवीन मागणी नाही आहे. पण किती वाढून मागितलं? किती वाढून मागितलं? विधानसभेच्या जागा वाढून मागितल्यात त्यांनी? नाही, अजून आलेली नाही ना यादी त्यांच्याकडनं. ही यादी आल्याच्या नंतरच आम्हाला कळेल की त्यांनी किती जागा वाढवून मागितलेल्या आहेत आणि त्यांना किती जागा आम्ही देऊ शकतो. पण हा तर चर्चेचा प्रोसेस तर आजचा नाहीये. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला हा प्रोसेस होतो. मग याच वेळेला शंका घेण्याचं कारण काय? नाही, शंका घेण्याचं कारण असं आहे की शंका घेण्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने वक्तव्य येतात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं, ज्या पद्धतीने वक्तव्य येतात, युतीमध्ये जे पक्ष असतात, जो मागणारा पक्ष असतो तो जास्तीत जास्त पदरात जागा घेण्याचा प्रयत्न करणार आणि जो देणारा पक्ष असतो तो विचार करतो की किती कमी जागा मी देऊ शकतो. कारण शेवटी कार्यकर्त्यांना ऍडजस्ट करणं हे दोन्ही पक्षासाठी महत्वाचं आहे. देण्याची तयारी आहे का तुमची? त्यामुळे काय असं काय अनिलजी असं नाहीये की आम्ही भूमिका यावेळेला करतोय. अनिल परब तुमची देण्याची तयारी आहे का? कारण तुम्ही आतापर्यंत देत आलेला आहात. तुमची तेवढी देण्याची तयारी आहे का? कारण त्यांनी अधिकची वाढून मागितलेली आहे. 65 वरनं जवळजवळ 115 काय मागितलं आहे, मागणाऱ्यांनी काय बघितलंय हे अधिकृत ज्या वेळेला आमच्या हातात येईल त्यावेळेला आम्ही हा निर्णय घेऊ शकतो की आम्ही काय देऊ शकतो. आकडा 115 आहे असं आम्ही ऐकतो, यादी येत नाही. तो आवाजही वाटतोय का तुम्ही ऐकताय ना? आमच्याकडे आलेला नाहीये ना. नाही, पण समजा अधिकृत यादी आमच्याकडे येईल. नाही, पण तो आवाजही आकडा आहे का? ऐकण्यावरती जर आम्ही निर्णय घ्यायला लागलो त्यांचं नाही चालणार ना. नाही, बरोबर आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की 2014च्या आधारावर आम्ही 115च्या आसपास जर का आकडा ठेवला असेल तर तो आवाजही वाटतोय का तुम्हाला? नाही, एक गोष्ट आहे, याच्यामध्ये वेगवेगळे निकष आहेत. हे काय आजचे निकष नाही आहेत, याचे निकष खूप वर्षापासून सेट झालेले आहेत. युतीचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. असा त्यांनी जसा 114चा फॉर्म्युला लावलेला आहे, 114चा फॉर्म्युला 2014च्या निवडणुकीच्या आधारावरती ते जर 100 जागा मागत असतील तर असे शिवसेनेकडे देखील असंख्य फॉर्म्युले आहेत की ज्याच्या आधारावरती आम्ही हे सिद्ध करू की त्यांची मागणी कशी चुकीची आहे किंवा आम्ही काय व्यवस्थित देऊ शकतो किंवा आम्ही काय करू शकतो. असे वेगवेगळे फॉर्म्युले हे गेल्या कित्येक निवडणुकीत आलेले आहेत. मग निकष कुठला लावायचा? 2012चा लावायचा, 2014चा लावायचा, 2007चा लावायचा, 2002चा लावायचा. असे वेगवेगळे फॉर्म्युले खूप वेळा आतापर्यंत आलेले आहेत. त्यांची यादी ज्या वेळेला येईल त्यावेळेला आम्ही चर्चेमध्ये ठरवू की कुठल्या निकषाद्वारे ही चर्चा पुढे घेऊन जायची. ठीक आहे. त्याची यादी आता शिवसेनेकडनं येणं अपेक्षित आहे. भरतकुमार राऊत, फॉर्म्युला हा ज्याला म्हणून की तांत्रिकदृष्ट्या आशिष शेलारांचं म्हणणं आहे की 2014चाच असला पाहिजे. कुठल्या पद्धतीनं हा सगळा तिढा जो आहे तो सुटेल असं तुम्हाला वाटतंय?
मी मगाशीच सांगितलं की 2014 ह्याच्यावर बसून चालणार नाही, कारण वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या निकषावर मतदान होत असतं, त्यामुळे असं होता कामा नये. मला फक्त अनिल परबांना याच्यात एकच विचारायचं आहे की आपण सतत म्हणतोय की त्यांची यादी येऊ द्या, मग आम्ही त्यांना काय द्यायचं हे आम्ही ठरवू. याच्या बरोबर उलट असं भाजपचे लोक म्हणतात की आम्ही त्यांना काय द्यायचं हे आम्ही नंतर ठेवू, आमच्या अटींवर आमचा युती होणार की नाही ठरेल, आमच्या अटींवर. हे सतत भाजपा ठरवतंय. तर याचा अर्थ तुमच्या भूमिकांमध्ये काही बदल झालाय का, की आतापर्यंत आता आपण म्हणतोय की आम्ही काय द्यायचं ते ठरवू, ते म्हणतात की आम्ही काय द्यायचं बदल झालेला नाहीये. बिलकुल भूमिकेत बदल झालेला नाहीये. नाही, आपल्याने म्हणत आहे भाजपाच्या भूमिकेत बदल झालाय, पक्ष आहे भाजपाच्या भूमिकेत बदल झालाय की नाही. त्यांनी आमच्याकडे अधिकृत अशी कुठली भूमिका मांडलेली नाहीये की आमच्या अटींवर आणि शर्तीवरती निवडणुकीत युती होईल असं त्यांनी कुठेही आतापर्यंत म्हटलेलं नाहीये. हे सगळं मीडियामधनं आम्ही ऐकतोय. अधिकृत आजपर्यंत मीटिंगमध्ये याची चर्चा झालेली नाही. त्यांनी कुठेही असं म्हटलेलं नाहीये की आमच्या भूमिकेवरती शिवसेनेबरोबर युती होईल, असा कुठलाही विषय तिथे झालेला नाही. जो विषय अधिकृतपणे तुमच्या समोर ठेवलेला आहे, अशी जाहीर विधान आली सांगितलेलं आहे, तुमची अशी जाहीर विधान आली आमच्या समोर नाही आली आहेत ना ही विधानं. जोपर्यंत आमच्या समोर ते सांगत नाही, कारण शेवटी या चर्चेमध्ये हे विषय मांडले पाहिजेत त्यांनी, की बाबा आम्ही जी भूमिका मांडतोय किंवा आमची अधिकृत भूमिका आहे ती तुम्हाला मान्य असेल तरच पुढे युती होईल, असं त्यांनी अजूनपर्यंत चर्चेत कधीच सांगितलेलं नाहीये. आणि जर आम्हाला त्यांनी अशी गोष्ट सांगितलेली नाहीये तर बाहेरचं ऐकून आम्ही कशाला कुठला निर्णय घेऊ. ठीक आहे, एक अधिकृत भूमिका जर त्यांनी आमच्या समोर मांडली की हे 4-5 मुद्दे आमचे आहेत आणि या मुद्द्यावरच तुम्हाला युती करावी लागेल, असं ज्या वेळेला ते सांगतील त्यावेळेला आम्ही आमचं उत्तर देऊ. काय द्यायचं, त्यांनी कुठले मुद्दे मांडलेत, जर हे मुद्दे मांडले नाहीत तर मग त्यांनी कुठले मुद्दे मांडले. कालच्या मीटिंग मध्ये जो काही विषय झाला तो हाच विषय झाला की तुम्ही ते यादी आम्हाला देणार, त्यांची यादी तपासून आम्ही त्यांना किती कुठल्या जागा देऊ शकतो हे आम्ही ठरवणार आणि ती यादी आल्याच्या नंतर अभ्यास करून नंतर मग पुढची बैठक सुरू होणार. ठीक आहे, यादीच्या बैठकीत जे ठरलंय ते मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, यादीच्या संदर्भात तुम्ही बोललात, अतिशय स्पष्टपणे तुम्ही त्याची वाच्यता केलेली आहे. पण त्याबरोबरीनं एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारायचा अनिल परब, की मुळात या सगळ्या वाटाघाटीमध्ये शिवसेनेवरती कुठेतरी ज्याला क्रिकेटमध्ये मनोवैज्ञानिक दबाव वगैरे असं म्हटलं जातं, त्या पद्धतीचा कुठला दबाव शिवसेनेवरती आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत आहे का? ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची संघटना आहे आणि यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव आजपर्यंत आम्ही घेतलेला नाही आणि याच्या पुढे देखील कुठल्याही दबावाखाली आम्ही काम करणार नाही. ही शिवसेनेची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. ठीक आहे, शिवसेनेची स्पष्ट भूमिका तुम्ही सांगितली. संदीप प्रधान, अगदी थोडक्यात जाता जाता तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकांमध्ये, जसं शरद पवार सुद्धा म्हणाले होते की या महापालिका निवडणुकानंतर, बीएमसी निवडणुकीच्या नंतर कदाचित चित्र वेगळं असेल, राज्यामध्ये स्थैर्याच्या बाबतीतले प्रश्न निर्माण होतील आणि त्यामुळे या निवडणुकीला तितकं महत्व आहे. काय तुम्हाला वाटतंय, शिवसेना आणि भाजप यांचं येणाऱ्या काळातलं नातं कसं असणार आहे? नाही, मला असं वाटत नाही की या सरकारला काही लगेच धोका निर्माण होईल. हे एकदम तयार गडी आहेत दोन्ही. फक्त मला जे जाणवतंय ते आता आपण ज्या मगाशी प्रतिक्रिया लोकांच्या दाखवल्या ना, त्या सगळ्या प्रतिक्रिया ह्या युतीला ह्या ज्या वर्तनावरती नाराजी व्यक्त करणाऱ्या होत्या. आणि मगाशी आपण सुरुवातीला राऊत साहेबांनी उल्लेख केला तेव्हा ते असं म्हणाले होते की 99 मध्ये 2 मतं टाकली, एक लोकसभेला, विधानसभेला. आपल्याला आठवत असेल की विधानसभेला सुद्धा जी मतं पडली तो कौल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने अनुकूल असला तरी जर समजा युतीमध्ये सत्तेच्या काळात 95 ते 99 जर संघर्ष झाले नसते आणि अशा पद्धतीने आता जशी कटुता आलेली आपल्याला दिसते तशी आली नसती तर कदाचित भाजपकडून पाठिंब्याचं पत्र त्यावेळेला गेलं असतं. आणि त्यामुळे अशी एक चर्चा जी आहे की आता आपला मुख्यमंत्री पुन्हा होत नाही हे लक्षात आल्यावर त्यावेळी भाजपनी पाठिंब्याचं पत्र वेळेवर पाठवलं नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही फुटून त्यावेळेला 6 महिन्यापूर्वी स्थापन झाली होती. पण त्यांनी सरकार स्थापन केलं आणि युतीची सत्ता स्थापन करण्याची त्यावेळेला संधी गेली, अशी जी एक राजकारणातली चर्चा आहे. तर मला असं वाटतं की या वर्तनामधून हे जे काही सगळं आता सुरू आहे त्याच्यामुळे शिवसेना आणि भाजप या 2 पक्षांच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक तर मनभेद होतोय आणि दुसरं असं की लोक सुद्धा जी यांनी यांना मतं दिली
मोदींकडे पाहून त्यावेळेला मतं 2014 मध्ये ती सुद्धा निराश होत आहेत की काय, अशी मला एक शंका निश्चितच वाटते. नक्की, अनिल परब नक्की. यांना काय वाटतं ते मला माहित नाही. नाही, नक्की नक्की आपण त्या मुद्द्याकडे अगदी थोडक्यात भरतकुमार राऊत शेवटी जाता तुम्हाला असं वाटतं का की ही युती ही आता गरजेची आहे की गरजेची नाहीये, आणि समजा शिवसेना उद्या एकटी लढली तर शिवसेनेला या सगळ्या परिस्थितीमध्ये फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का? एक तुम्हाला सांगतो की आत्ताच्या घडीला पुन्हा ही जागांची तडजोड ही आवश्यक नाही. त्या म्हणजे दोन्ही पक्ष जर स्वतंत्रपणे लढले तरी सुद्धा त्यांची एकत्रित बेरीज ही एकत्र लढल्यामुळे जितकी असेल त्यापेक्षा जास्त असेल असा माझा अंदाज आहे. दुसरी गोष्ट काय तुम्हाला सांगतो, हे का असं चालू शकतं, शेवटच्या क्षणापर्यंत या वाटाघाटी का चालतात, याचं कारण असं की शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे आणि विभक्तपणे यांना मुंबईमध्ये आव्हान देईल असा कुठलाही पक्ष किंवा पक्षांचा गट आज अस्तित्वात नाही. काँग्रेस नाही, राष्ट्र, हे समजा आपण महत्वाचे प्लेयर्स मानले, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, मनसे आहे, यांच्यापैकी कोणीही असं नाहीये की जे यांना चॅलेंज करू शकेल किंवा यांच्या स्वामित्वाला यांच्या आव्हान देऊ शकेल असं कुणीही नाही. एक MIM नावाचा एक पक्ष एक मोठा होतोय, परंतु तो यांच्या सगळ्यांच्या परिघाच्या बाहेरचा पक्ष आहे. त्यामुळे तो एक सोडला तर बाकी कोणीही गेल्या 4 वर्षामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आपली परिस्थिती सुधारलेली नाही. ही जी ऐशी वृत्ती आलेली आहे की आम्हाला आता कोणी आव्हानच देऊ शकत नाही, यामुळे हे वाटाघाटींचं घोडं हे असं चाललेलं आहे. त्यामुळे जरी ते स्वतंत्रपणे लढले तरी सुद्धा या दोन पक्षांची मिळूनच बेरीज ही गेल्या वेळेपेक्षा जास्त असणार आहे. नक्की, अर्थात पण या बेरीजेच्या बरोबरीनं वजाबाकी कुठे होते येणाऱ्या काळामध्ये ती सुद्धा बघता येईल, कारण एकमेकांचा बाबतचा विश्वास हा वजा होतोय शिवसेना भाजप युतीमधला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते होत असताना एकीकडे शिवसेना सावध आहे आणि दुसरीकडे भाजप आक्रमक आहे, हे मात्र निश्चित आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.